नांदेड मुदखेड उमरी चौकात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शेगाव पालखी दर्शनादरम्यान चिखलाने भरलेले पाय एका ओबीसी कार्यकर्त्याच्या हातून धुवून घेतले। ही बाब तमाम ओबीसी समाजाचा अवमान करणारी आहे, पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी आहे। देशात एका बाजूला पंतप्रधान श्रमाचा सन्मान करण्यासाठी सेंट्रल व्हिस्टा या देशाच्या सर्वोत्तम सभागृहात श्रमिकांचे पाय धुवून सन्मान करत असताना लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित विजयाने हुरळून गेलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्तेचा माज जाहीरपणे प्रदर्शित केला आहे। या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातील जनता करीत आहे। याचाच एक भाग म्हणून मुदखेड भाजपाने निषेध आंदोलन केलं आहे। यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, जिल्हा सचिव भगवान पाणीवार, पंचायत राज आणि ग्रामीण विकासचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख मनोज कमठे, तालुका महामंत्री पुरुषोत्तम चंडक, शहराध्यक्ष संजय सोनटक्के, माजी नगर उपाध्यक्ष माधव कदम, माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले, संजय औलवार, नारायण पवार निवघेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सतीश पाटील मुंगल, माजी सैनिक आघाडी तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहर महामंत्री प्रभाकर पांचाळ, युवा मोर्चा शहराध्यक्ष गजानन कमळे, मोहन जाधव, विनोद चंद्रे, कोमराजी एगुर्ले, बबलू जिनिमिया, पिंटू जाधव आदी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसरात धिक्कार असो नाना पटोलेचा धिक्कार असो, निषेध असो नाना पटोलेचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमवून टाकला होता। काल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाचे नाना पटोले शेगावचे संत गजानन महाराज यांचं पालखीचं दर्शन घेण्यासाठी आले असताना त्या ठिकाणी वरुण राजाची कृपा झाली आणि चिखल झाला। त्या चिखलानं पाय भरलेत म्हणून नाना पटोले नावाच्या मस्तवाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षानं एका ओबीसी समाजाच्या माणसाला स्वतःची गाडी भरू नये म्हणून त्या ठिकाणी पाय धुवायला लावले। ही घटना ओबीसींना अपमानित करणारी घटना आहे। ही घटना समाजातल्या शेवटच्या माणसाचा अपमान करणारी घटना आहे। या घटनेचा निषेध करायचा म्हणून राज्याचे भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी असा संबंध महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला, ज्यांचे अनापेक्षितपणे जास्तीचे खासदार या राज्यामध्ये निवडून आले म्हणून ज्यांना सत्तेचा माज चढला आहे, ज्यांना अनापेक्षित पद्धतीनं विजयाची मस्ती आलेली आहे, ती मस्ती म्हणून त्यांनी आता स्वतःला सम्राट राजा असं संबोधून घेण्याच्या दृष्टीनं या राज्यामध्ये पाय धुवायची प्रथा सुरू केलेली आहे। ते पण स्वतःला ओबीसी ते नेते म्हणून घेतात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या माणसाला पाय धुवायला लावतात। गाडीपेक्षा माणूस महत्त्वाचा नाही असं ज्यांचं मत या राज्यामध्ये झालेलं आहे, हे मत हा पुरोगामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। त्यांचा विचार हाणून पाडण्यासाठी म्हणून या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आणि याच वेळेला रस्त्यावर उतरलेले आहेत। तेव्हा हा निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी केलेला आहे आणि ही घटना खरोखरच निंदनीय आणि निषेधार्ह आहे। म्हणून होश में आओ, होश में आओ, नाना पटोले होश में आओ। अरे धिक्कार असो, धिक्कार असो, नाना पटोले धिक्कार असो। अरे धिक्कार असो, धिक्कार असो, नाना पटोले धिक्कार असो। अशा पद्धतीनं आपण सर्वजण आलात आणि आंदोलन सहकार्य
दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.